टाइपचे मी प्रश्न घेणार आहे. त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्या अपकमिंग संडेच्या टेस्टमध्ये त्या टाइपचे प्रश्न असणार आहे. तुमचा अपकमिंग संडेचा पेपर तयार झालेला आहे. मी कालच तयार करून ठेवलेला आहे. आता सगळ्यांनी काल ग्रुपवर पाहिलं असेल, मी एक्झाम रिझल्टचं सुद्धा एक इमेज टाकलेली आहे. आता तशी एक इमेज पण पर वीक येत राहील. ते आपल्या ॲपमध्ये ती जनरेट होते. हे सगळे मेसेज ऑटोमॅटेड सिस्टमने तुम्हाला येत आहेत WhatsAppवर याच्यावर. ती ऑटोमॅटेड सिस्टम आहे. आज फक्त आता राहिलेल्यापैकी तू अर्णव तुझा आज नंबर देऊन जाय. तुला ग्रुपमध्ये ऍड करायचं मला. तर आज आपण पॉलिनॉमियल्स मध्ये काही महत्वाचे PYQs म्हणा किंवा IMP क्वेश्चन्स म्हणा. हे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत. एक्झाम मध्ये अशा टाइपचे जास्त येतात. तुम्हाला मी जवळपास सगळ्या आयडेंटिटीज सांगितलेल्या आहेत अल्फा बीटाशी रिलेटेड. तुम्हाला 10th मध्ये एवढ्याच वापरायच्या. त्याच्यात अजूनही काही असतात. त्या 11th स्टँडर्ड मध्ये आपण शिकतो. मग आपण पुढे फाउंडेशन करू त्याच्यात शिकू. आता एक क्वेश्चन देतोय. तुम्ही सगळ्यांनी ट्राय करायचा आहे. क्वेश्चन काय म्हणतो बघा. अल्फा अँड बीटा तुम्हाला करायचा मी वेळ देईल. आर द रूट्स नाही झिरोज आर द झिरोज ऑफ fx. एक पॉलिनॉमियल आहे क्वाड्रेटिक, that is 3x square minus 4x plus 1. तर तुम्हाला करायचंय फाइंड, विचार करून सोडवा, चांगला प्रश्न आहे. क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल whose zeros are. एक अशी क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल काढा ज्याचे झिरोज अल्फा स्क्वेअर अपॉन बीटा अँड बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा असे आहेत. आपण असा एक काल क्वेश्चन केला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं एक कॅटेगरी आहे, एक पॉलिनॉमियल देतात आणि त्याच्या अल्फा बीटाचा यूज करून एक नवीन अल्फा बीटाचं रिलेशन असलेली पॉलिनॉमियल आपल्याला फाइंड करायची. हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरी देतो. हा तुम्हाला 3 to 4 मार्क्स साठी विचारला जाईल. एक्झॅक्ट अशा टाइपचा एक प्रश्न आपल्या पेपरमध्ये पण आहे. मुद्दाम ठेवलाय मी आज हा. याला समजून घ्या म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये 3-4 मार्कासाठी हा विचारलेला आहे. हा म्हणजे अशा पद्धतीचा. तर ह्याला नीट समजून घेऊन करायचंय. एकदा ट्राय करा. मग मी तुम्हाला वेळ देतो 4 ते 5 मिनिट. लागू द्या पण ट्राय करा. हा क्वेश्चन देण्यामागचं रिझन तुम्हाला ह्याची जाणीव झाली पाहिजे की फार सोपं झालं. असं नसते. फार सोपं झालं असं कधीच नसते. कोणतीही गोष्ट पाहिजे त्या लेवलपर्यंत हार्ड करता येते. मुद्दाम तुम्हाला त्रास द्यायला म्हणून नाही. बोर्ड एक्झाम हे अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन्स विचारते. आपण सगळ्या टाईपच्या सिच्युएशनला रेडी असलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही रेडी असणं महत्वाचं आहे. युट्यूबवरनं नाही. तुम्ही तयार पाहिजे शिकण्यासाठी. आता पहा बेटा, तुझ्या वडिलांना मला फोन करायला लाव. आता लक्ष द्या, इथे आपल्याकडे एक क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. इकडे बघ बाबा, जाऊ दे. आणि इकडे बघ. एवढं दुःख मानू नको. आता पहा, या क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल अशा क्वेश्चन मध्ये आधी तर तुमच्या डोक्यात येऊ द्या क्वेश्चन काय. आपल्याला एक क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल तयार करायची आहे. हिच्या हेल्पने याच्यावरून एक तयार करायची. एक्झॅक्ट असे क्वेश्चन जेई मेन्स मध्ये येतात. जेई मेन्सचेच क्वेश्चन येते. ठीक आहे. फक्त तिथे थोडी डिफिकल्टी जास्त असते. हे एवढं एक रिलेशन दिसते अल्फा बीटाचं, इथून इथपर्यंत असते. सगळे अल्फा बीटा मिक्स केलेले असतात. तुम्हाला एक त्याचा डेमो दाखवेल मी, आता नाही नंतर. आता नको, आता एवढं शिका. हे आपल्यासाठी खूप जड आहे. हे पण खूप जड आहे. तर काय करतात, एक क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल देतात आणि अल्फा बीटाचं एक रिलेशन देतात लाईक दिस. आणि इथं समजून घ्या, मी परत परत सांगतो चूक काय होते. हे झिरोज आहेत. हे सम ऑफ द झिरोज आणि प्रोडक्ट ऑफ द झिरोज नाहीये.
हे आधी नीट पाहायचं क्वेश्चन मध्ये. आता हे 0 वापरून आपल्याला एक नवीन क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल तयार करायची. ती तयार करताना दोन कॉन्सेप्ट आहेत, सम ऑफ द झिरो, प्रोडक्ट ऑफ द झिरो. म्हणजे यांची सम आणि यांचं प्रोडक्ट करायचंय. यांची सम आणि प्रोडक्ट मध्ये जे अल्फा बीटा जनरेट होतील त्यांना कुठून वापरायचे? इथं. तर एक देतात आणि एक विचारतात. हा मेन बेस आहे. तर पहिल्यांदा अल्फा आणि बीटाची सम काढा. -b/a. आता हे लिहायलो मी डायरेक्ट. मायनस त्याचा ऑपोजिट झाला बाय a. आणि प्रोडक्ट ऑफ द झिरोज 1/3. छान. या पद्धतीने तुमचं हे पहिलं इक्वेशन बनेल. तुझा आन्सर मध्ये काय होतं म्हणलास? 9x² सोबत कोण होता? ठीक आहे, बघू आपण. हे अल्फा बीटा आपण सम आणि प्रोडक्ट काढली. का काढलं? याचा यूज इथं करायचा आहे. आता आपल्याकडे हे झिरोज आहेत. तर पहिलं काम, या दोन झिरोजची सम घ्यायची आहे. सम ऑफ द झिरोज. लक्ष द्या, मी शिकवताना काही करायचं नाही. इकडे काय आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अपॉन अल्फा बीटा. अल्फा बीटाचं प्रोडक्ट आहे ते इथे आहे. सम आहे ती इथे आहे. नाही, ही क्यूब मध्ये आहे. याला या आणि या फॉर्म मध्ये आणायचंय. काल मी तुम्हाला a क्यूब प्लस b क्यूबचा एक प्रश्न शिकवला होता आणि मी तुम्हाला एक रिझल्ट देऊन दिला होता. काय होता आठवा? अल्फा प्लस बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 3 अल्फा बीटा. हे खटकन डोक्यात आलं पाहिजे. तर क्यूबची आयडेंटिटी काय सांगते? अल्फा प्लस बीटा घेतात, मग मोठ्या ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर करून 3 अल्फा बीटा सबट्रॅक्ट करतात. आणि खाली कोण आहे? पूर्णपणे अल्फा इंटू बीटा. प्रश्नाला नीट समजून घ्या. 5 मार्काचा प्रश्न आहे आपला हा. सम 4/3. समचा स्क्वेअर 16/9. दिसते? मायनस प्रोडक्टची ट्रिपल, याची ट्रिपल 1 येते, कळते? 1/3 इथल्या 3 सोबत कॅन्सल होईल 3. खाली प्रोडक्ट 1/3 आहे. 1/3 ला जर मी वर आणलं तर 3 होईल, ते ह्याच्यासोबत सुद्धा कॅन्सल. जमल तेवढं सोपं कॅल्क्युलेशन करा. इथून 4 हे बघा किती येते? 7/9 आले का? ब्रॅकेटमध्ये 7/9 येतो. तर आपल्याला जी क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल काढायची त्याची सम आली आहे. ही आहे सम ऑफ द झिरोज. आता काय घ्यायचंय? प्रोडक्ट ऑफ द झिरोज. हा पहिला झिरो आणि हा दुसरा झिरो. प्रोडक्ट ऑफ द झिरोज. तर इथून एक अल्फा राहतो, इथून एक बीटा राहतो. प्रोडक्ट आहे आता. तर प्रोडक्ट तर सरळ अल्फा बीटा यायले, जे ऑलरेडी 1/3 आहे. प्रोडक्टचं काम सोपं आहे सम पेक्षा. सम जास्त आहे. आपण म्हणतो बघा, मल्टिप्लिकेशन अवघड असते ऍडिशन पेक्षा. मल्टिप्लिकेशन सोपं आहे ऍडिशन पेक्षा. आता आपली पॉलिनॉमियल काय असते? सर ती असते x² मायनस ऑफ सम. सम आहे 28/9. x लावतात इथं. प्लस प्रोडक्ट. इथं खुश व्हायचं का? नाही. 3 आणि 9 चा एलसीएम 9 आहे. त्याला ओव्हरऑल 9 ने मल्टिप्लाय करा. 9x² मायनस 28x प्लस 3 येते का बघा? 9 ने मल्टिप्लाय केल्यावर. दिस इज द आन्सर. समजून घ्या, हा क्वेश्चन मुद्दाम ठेवलेला आहे. त्याला 4 किंवा 5 मार्काला आपण डोक्यात धरू, 3 किंवा 4 मार्काला. तर हे आता पक्क डोक्यात ठेवा. अपकमिंग संडे will have same type of question. If you don't want to lose the marks, remember this. चलो आगे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. घ्या. अल्फा बीटा आर zeros of a quadratic polynomial fx that is x² minus k plus 6x
प्लस 2 टाइम्स 2k मायनस 1. बस एवढं छोटं इक्वेशन आहे. फाइंड k if रिलेशन बिटवीन द झिरोज असेल अल्फा प्लस बीटा इज हाफ ऑफ अल्फा इंटू बीटा. सोडवा. पहा बेटा, याला नीट कम्पेअर करा. पहिल्यांदा ए घ्या. ए ची व्हॅल्यू इथून +1 आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. ज्यांना ज्यांना एबीसी काढण्यात प्रॉब्लेम आहे त्यांनी आजचं केबीसी नीट शिकून घ्या. एक्स सोबत जो कोणी असतो एक्स ला सोडून पाहायचं जेवढा कोएफिशियंट आहे तो घ्या. बेटा बोलू नका, इकडे बघा. त्याला ऍज इट इज असंच ठेवा. विनाकारण ब्रॅकेटशी मल्टिप्लाय करू नका. सी असतो एक्स स्क्वेअर आणि एक्स सोडून जे उरलं ते हा पूर्ण सी आहे. 2 टाइम्स 2k मायनस 1. ओके. पहिला मेजर टास्क हा असतो. हे जर चुकलं तर पुढे सगळं चुकणार. आता आपल्याला अल्फा प्लस बीटा काढावा लागेल. सम असते मायनस बी अपॉन ए. याचा मायनस म्हणजे के प्लस 6 होईल आणि अपॉन ए म्हणजे 1 आहे. तर वाटल्यास पुढे जर कधी फ्युचर मध्ये व्हिडिओ बघू लागला तर डायरेक्ट कसं आलं म्हणून तुम्हाला भीती वाटू नये. हे बघा पुन्हा लिहितो. मायनस मायनस प्लस तर सम येते के प्लस 6. आलं पहिलं इक्वेशन. आता अल्फा इंटू बीटा असते सी अपॉन ए. तर सी तर ऍज इट इज बिचारा आहे तसाच आहे. अपॉन ए तर 1 आहे. आपल्याकडे प्रोडक्ट आलं, सम आली. मग पुढे काय करायचं सर? त्या दोघांचं रिलेशन काय दिले क्वेश्चन मध्ये त्याला पहा. सम इज हाफ ऑफ प्रोडक्ट. दिस सम, अरे कॅलिब्रेशन चुकलं. हा, सम इज हाफ ऑफ प्रोडक्ट. लक्ष द्या, सम आहे के प्लस 6 इज हाफ ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट आहे 2 टाइम्स 2k मायनस 1. दिसलं? इथून 2 ला मारून टाका. इथून येतो के प्लस 6, इथून येतो 2k मायनस 1. के ला इकडे आणा, 1 ला इकडे आणा. हा झाला इकडे, हा झाला 2k मायनस k. तर के ची व्हॅल्यू इथून येते 7. छोटे छोटे प्रश्न जमल्यावर करायचं नाही. तुमची ताकद या क्वेश्चन्स मध्ये आहे. 10th स्टँडर्डला म्हणालो. आता इथे दोघ जण असं करू शकतात. ठीक आहे. पण बाकीच्यांनी ट्राय चांगला करा. हे क्वेश्चन जमू लागले तेव्हा म्हणायचं त्यांचं मॅथ जमत आहे. अल्जेब्रा इज फॉर 20 मार्क्स. लक्षात ठेवा. 20 पैकी आपल्याला 15 प्लस घ्यायचे काही करून. 15 प्लस. तुम्हाला जो स्कोर करायचा नाही इथं करा. जॉमेट्री जास्त होत नाही. मी जे सांगायला होती तर लक्ष देत जा बस. चलो आगे. अजून एक क्वेश्चन. फक्त आज काही स्पेशल टाईपच्या क्वेश्चन साठी मी हा चॅप्टर कंटिन्यू करायला. बघा आता हे सगळे नवीन टाईपचे चांगले क्वेश्चन आहेत. या क्वेश्चन्स कडे फोकस करा. या अल्फा बीटा आर झिरोज ऑफ एक पॉलिनॉमियल आहे एक्स स्क्वेअर मायनस पी टाइम्स एक्स प्लस 1. इथं फसवलं रे पोरं. आता अजून टास्क भारी आहे. हा क्वेश्चन अजून चांगला आहे. मायनस सी सच दॅट हे अशा पद्धतीनं पॉलिनॉमियल आहे की याचे जे झिरोज आहेत अल्फा बीटा त्याच्यात अल्फा प्लस 1 इंटू बीटा प्लस 1 दिस प्रोडक्ट इज 0. अब आएगा मजा. क्वेश्चन आहे फाइंड सी. सी ची व्हॅल्यू काय असेल? लगाव दिमाग. हा, लक्ष द्या. आधी आपल्याला या पॉलिनॉमियलला नीट करावं लागेल. कारण पहा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट एबीसी नाही काढू शकत. कारण बघा इथे एक्स मध्ये कुठेतरी ऍडजस्ट आहे. असा क्वेश्चन मुद्दाम तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट शिकता आली पाहिजे. रिअरेंज कसं करतात. आता आपण ह्याला लिहू एक्स स्क्वेअर मायनस ऑफ पी ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला px मायनस पी. दिसलं? px मायनस पी. बघा मी काय काय करतोय.
बाहेर कोण आहे? मायनस सी आहे. आता नीट पहा, ax स्क्वेअर आहे, ax स्क्वेअर, एक्सचा कोएफिशियंट कोण आहे? मायनस पी, हा bx आहे आणि कुठेही एक्स नसलेला हा सी. एबीसी असा आहे. ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून एक्स फाइंड आउट करायचा आहे. चला, ह्याच्यावरून पहा, ए येतो +1, बी येतो निगेटिव्ह पी आणि सी येतो निगेटिव्ह पी मायनस सी. हे आलं तरच क्वेश्चन पुढे बनतो. चला, आता आपल्याला रिलेशन घ्यायचं. आधी इथं काढून घ्या सम. सम असते मायनस बी अपॉन ए म्हणजे प्लस पी येईल सम आली. प्रोडक्ट सी अपॉन ए तर मायनस पी मायनस सी, हे प्रोडक्ट आहे. आता रिलेशन काय सांगते? अल्फा +1 इंटू बीटा +1 यांचं प्रोडक्ट 0 आहे. बघ, तर आपली रेनबो मेथड लावून द्या. ह्याला ओपन करा. काय येते बघा, अल्फा बीटा आलं पहिल्यांदा, प्लस अल्फा प्लस बीटा +1, ये तो कमाल हो गया. प्रोडक्ट मिल गया, सम भी मिल गई. हेच खेळायचं असतं याच्यासोबत. चलो, प्रोडक्ट आहे मायनस पी मायनस सी, एवढी सम आहे पी +1 आहे. दिसलं? या आनंदात आम्ही सहभागी आहोत. प्लस पी मायनस पी कॅन्सल, मायनस सी आहे, 1 ला तिकडे हटवा, त्याचा अर्थ सी ची व्हॅल्यू +1 आहे. खुदा पान निकला चुहा वो भी मरा हुआ. ठीक आहे, तुमची मेन स्टेप इथे आहे. एबीसी ठरलं तर पुढचं काम आणि त्याच्यानंतर याला प्रॉपरली अरेंज करणं. या क्वेश्चन मध्ये हे 2 स्टेप मॅटर करतात. चला, आतापर्यंत तिन्ही क्वेश्चन बेस्ट कॅटेगरीतले असे प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. अजून एक चांगला प्रश्न देतो, घ्या. चलो आगे. हाँ, फाइंड के if alpha and beta are zeros of एक पॉलिनॉमियल आहे fx is equal to kx square plus 4x plus 4, हे सोपं आहे. and alpha square plus beta square is 24. ये आइडेंटिटी मैंने पढ़ाई है. तर या क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या, याचे हे झिरोज आहेत अल्फा बीटा, तर पॉलिनॉमियल आपण लिहून घेऊ. लक्षात द्या बेटा सगळ्यांनी. त्याच्यामध्ये ए घ्या, एबीसी याचा सोपा आहे. तर पहिल्यांदा सम ऑफ द झिरोज घ्या, मायनस बी अपॉन ए. ठीक आहे, हे आलं. प्रोडक्ट घ्या, सी अपॉन ए. मॅग्निट्यूड सेम, साइन ऑपोजिट. हे सम आणि हे प्रोडक्ट आहे. आता क्वेश्चन काय म्हणतो, यांच्यातलं रिलेशन, ते रिलेशन आहे. गिवन अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज 24. हे रिलेशन दिले आपल्याला. बट अल्फा स्क्वेयर प्लस बीटा स्क्वेयर कैन बी रीरिटन एज, सर ये तो होता है अल्फा प्लस बीटा होल स्क्वेयर -2 अल्फा बीटा. ही आयडेंटिटी शिकली होती आपण. हे तर पक्का आलंच पाहिजे, याच्याशिवाय हा चॅप्टरच नाही. तर ही व्हॅल्यू 24 आहे. सम किती आहे? -4/k. लक्ष द्या सगळ्यांनी. आणि इथे येते 2 × 4/k. ओके,
आता कोण कोण इथे शहीद होऊ शकते बघा. इथे 24, इथं आलं 16 अपॉन के स्क्वेअर, 8 अपॉन के. ओव्हरऑल के स्क्वेअरने मल्टिप्लाय करा. एलसीएम काय असतो के आणि के स्क्वेअरचा? के स्क्वेअर असतो. तर याला के स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केला तर इथे बनतो 24 के स्क्वेअर, इथं बनतो 16, हा कॅन्सल झाला आणि इथून 8 के राहतो, 8 के. दिसलं? आता पुढची स्टेप अजून छान आहे. हे क्वाड्रॅटिक आहे, या क्वाड्रॅटिकला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा. 24 के स्क्वेअर प्लस 8 के मायनस 16 इज 0. याचे साइन चेंज करून घ्या. आता ऐका सर, 16 आणि 24 प्रोडक्ट काढून 8 फॅक्टर आणायचे. उससे पहिले थोडा दिमाग लगाओ. त्या सगळ्यांना अजून लहान करता येते 8 ने डिवाइड करून. याचा इक्विव्हॅलंट पॉलिनॉमियल शोधा. सेम नंबरने सगळ्या टर्म्सला डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं तर जी नवीन क्वाड्रॅटिक मिळेल दॅट इज नोन ॲज इक्विव्हॅलंट क्वाड्रॅटिक. तर यालाच तुम्ही 8 ने डिवाइड केल्यावर काय येते? 3k स्क्वेअर प्लस के मायनस 2. किती सोपं झालं. ठीक आहे. आता मायनस 6 चे फॅक्टर प्लस 1 आणायचे. फॅक्टरायझेशन आहे. तर आपल्याला काय आणायचं बघा, 3 2 जा, हे प्लस हे मायनस. ठीक आहे. पुढे के के लावून द्या. कुलकर्णींचा उद्धार आहे सगळा. आता इथं के के आलं, काय काय होईल पहा. खुलासा येईल. इथे काय 3k स्क्वेअर, पहिला फॅक्टर 3k, दुसरा मायनस 2k मायनस 2. किती छान. हे पकडा, इथून 3k कॉमन करा, इथून येतो k प्लस 1 आणि हाच तुमचा हुकला होता. हे चोर आहे. इथे मायनस 1 बाहेर काढा, मायनस 2 काढा, तो आहे ना. तर इथे येतो के आणि मायनस मायनस प्लस 1. झालं काम. तर 1 0 येतो, के प्लस 1 इज 0 और 3k मायनस 2 इज 0. तर इथून के येतो एक निगेटिव्ह 1 आणि इथून के येतो 2/3. तर 2/3 आलं होतं, हे उरलेलं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगितलं के चे जेव्हा तुम्ही पॉसिबल व्हॅल्यूज काढता त्यावेळेस मेन क्वाड्रॅटिक मध्ये जी के ची क्वाड्रॅटिक बनली आहे तिथं ठेवून बघा, 0 तर होत नाहीये. कोण 0 नाही व्हायला पाहिजे, ए 0 व्हायला नाही पाहिजे. के च्या एखाद्या व्हॅल्यूमुळे इथं 0 बनतोय का कोणी? काही संबंध नाही. इथं के ची नाही, इथं काही फरक नाही, कारण इथे कोएफिशियंट 3 आहे, त्याचा विषयच नाहीये. त्याच्या दोन्ही पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. सो के कॅन बी बोथ. बघा सगळे प्रश्न एका वेगळ्या लेवलचे. आजचा एकही प्रश्न नॉर्मल नव्हता. तुम्हाला सगळ्या लेवलने काम करता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड प्रिपरेशन. नेहमी थिंक फॉर बेस्ट, प्रिपेअर फॉर वर्स्ट. ते लाईफ मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं. तर क्वेश्चन्स अशा टाईपचे असतील. क्वेश्चन्सला लिमिट नाही, किती भेटतील. आता मेन गोष्ट लक्षात घ्या, अल्फा बीटा यांच्या रिलेशनवर तुम्हाला कोणताही क्वेश्चन डिझाईन होऊन येऊ शकतो. रिलेशनला काहीच लिमिट नाहीये, काहीही त्याच्यात बनवतात. आता जर मी एखादा प्रश्न करून बघतो, आता एक फक्त तुम्हाला एक गंमत म्हणून दाखवायची आहे. इथं मी लिहित आहे आउट ऑफ सिलेबस. त्याचं कारण आहे, दिस क्वेश्चन इज ऑफ जेईई मेन्स 2019. जेईई मेन्स मध्ये आलेला एक प्रश्न आहे. मला वाटतं तुम्ही करू शकता. अल्फा बीटा असतो वापरायचे, करू नका, तुमच्या लक्षात. काय म्हणते बघा, इफ अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत, अँड सेम तर नाही, बट अल्फाचा जो स्क्वेअर आहे तो 5 टाइम्स अल्फा मायनस 3 ला इक्वल आहे आणि बीटाचा जो स्क्वेअर आहे
5 टाइम्स बीटा मायनस 3 ला इक्वल आहे. हे अल्फा बीटाचं रिलेशन आहे. तर तुम्हाला सांगतात फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे रूट्स आहेत ना, झिरोज असतं तर पॉलिनॉमियल मधलं असतं. तर एक असं क्वाड्रॅटिक इक्वेशन काढा हुज रूट्स आर, आपण आता पहिला क्वेश्चन केला की नाही तसा, तिथे अल्फा स्क्वेअर बाय बीटा, बीटा स्क्वेअर बाय अल्फा दिलं होतं. तर असं इक्वेशन काढा ज्याचे रूट्स काय आहेत, अल्फा अपॉन बीटा अँड बीटा अपॉन अल्फा. त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल? 2 मिनिटं विचार करा बरं. कॉन्सेप्ट सांगतो इथे. याच्यात एक छोटीशी गोष्ट आहे. झिरोचं मिनिंग काय असते? त्या पॉलिनॉमियल मध्ये त्याला टाकलं तर आन्सर 0 येते, म्हणजे ते त्याचं सोल्युशन आहे. आता ऐका, अल्फा आणि बीटा जर 0 असतील तर या इक्वेशनला ते सॅटिस्फाय करतात. याचा अर्थ हा अल्फा मी जर एक्स म्हणून वापरला, एक क्वाड्रॅटिकचा व्हेरिएबल म्हणून, तर आपण 0 मध्ये काय करतो, एक्सच्या जागी अल्फा ठेवतो. तर अल्फाच्या जागी एक्स ठेवलं तर अर्थ तोच आहे, तो त्याचा 0 आहे. तुम्ही नीट बघा, अल्फा आणि बीटा 0 आहे तर दोघांचं रिलेशन सारखंच आहे की नाही? फाय अल्फा मायनस 3, फाय बीटा मायनस 3, दोन्ही तर सारखेच आहे. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक वापरा, तर जो अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू फाय अल्फा मायनस 3 आहे, तर मी अल्फालाच काय म्हणू शकतो, एक्स. कारण ते, आता बघा ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 इज 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. सांगा सम ऑफ द झिरोज, मायनस बी बाय ए, प्रोडक्ट ऑफ द झिरोज सी बाय ए. सम आणि प्रोडक्ट आलं, आपल्याला क्वाड्रॅटिक काढायचंय. सर या दोघांची सम करा क्वाड्रॅटिक काढण्यासाठी. सर ही सम तर काय येते, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा. हे तर आम्ही आताच केलंय. मेन खेळ इथे. आता क्वेश्चन संपला. तर वर काय येतं, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, आणि खाली कोण आहे, अल्फा बीटा. सम किती आहे, 5, 5 चा स्क्वेअर, इथे डबल करा 6, खाली किती आहे 3, हे किती आलं 19/3. ही आली सम. आणि यांचं प्रोडक्ट मी आता सांगितलं सर, सम पेक्षा प्रोडक्ट नेहमी सोपं असते. हे सगळं कॅन्सल व्हायले 1. तर आपलं इक्वेशन काय असते, सर इक्वेशन असते एक्स स्क्वेअर मायनस सम, मायनस सम आहे 19/3x प्लस प्रोडक्ट. आता 3 ने मल्टिप्लाय करा, this is the required quadratic equation. We have cracked JEE Mains question and we got plus 4 marks. काहीच नव्हतं, हे झिरोज आहे, तर या रिलेशन मध्ये अल्फाच्या जागी एक्स ठेवतात, संपलं. बाकी तर बघा 10 स्टँडर्डच नॉलेज आहे. म्हणून एनसीईआरटी स्ट्रॉंग पाहिजे. एनसीईआरटीच्या बेसवर जेईई मेन्स, नीट यांचा सिलेबस असतो. फक्त लेवल वाढत जाते क्वेश्चनची. सर ऐका मी हा शाळेवाले विचाराले